40,000 आणि 20,000चा आपण रेशो ज्या ज्या ठिकाणी दिलेला आहे ते एक्सपेन्सेस आपण त्या रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करणार. 40 2 लाख जो रेशो येईल तो. 2 नंबरचे ऍडजस्टमेंट पहा काय सांगितले. बॅड डेब्ट्स ऑफ ₹2000 इन्क्लुड्स बॅड डेब्ट्स अप टू 30 जून 2019 वॉज ₹800 इथपर्यंत एक ऍडजस्टमेंट आहे. इथपासून चालू झालेली एक ऍडजस्टमेंट आहे. काय सांगितलंय पहा. बॅड डेब्ट्स नावाचा आयटम पहा इथे दिलेला आहे. बॅड डेब्ट्स नावाचा आयटम त्याला आपण एक स्टार करून घेऊ आणि त्याच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे. बॅड डेब्ट्स ₹2000 आणि किती दिलेला आहे 2000 दिलेला आहे. बॅड डेब्ट्स अप टू 30 जून 2019 वॉज ₹800. ह्या 2000 पैकी ₹800 हे कधीपर्यंतचे आहेत तर 30 जून 2019 पर्यंतचे ₹800 आहेत. म्हणजे 2000तून जर समजा ह्याची आपण विभागणी केली 2000ची एक आता असं करू आपण की 2000 जे आहेत त्याची विभागणी केली तर ₹800 केव्हाचे आहेत तर 30 जून 2019 पर्यंतचे. म्हणजेच ते कधीचे कंपनी स्थापनेच्या आधीचे आहेत आणि कंपनी स्थापनेनंतरचे किती असतील मग राहिलेले किती असतील 1200. हे काय असणार आहे कंपनी स्थापन झाल्यानंतरचे. हे आधीचे आणि हे नंतरचे. अशा प्रकारची ती ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट समजते का काय सांगतोय ते. ही जर ऍडजस्टमेंट दिली नसती तर आपण काय केलं असतं बॅड डेब्ट सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले असते. पण त्यांनी ऍडजस्टमेंट दिल्यामुळे आपण काय केलेलं आहे की हे ₹800 प्री इनकॉर्पोरेशन दाखवणार आणि ₹1200 पोस्ट इनकॉर्पोरेशन दाखवणार. का तसं करणार तर कारण यांनी तसं सांगितलेलं आहे की ₹800 2000 पैकी हे 31 जून 2019 पर्यंतचे आहेत आणि त्याच्यानंतरचे किती असणार आहेत मग ₹1200 असणार आहेत. नेक्स्ट तीच पुढे कंटिन्यू दिलेली ऍडजस्टमेंट पहा. बॅड डेब्ट्स रिअलाइज आर रिलेटिंग टू 30 जून 2019 ओनली. म्हणजे इथं दिलेली ऍडजस्टमेंट आहे ही ₹350 त्याच्याही बाबतीत काय आहे त्याला एक स्टार करून घ्या. त्या बाबतीत काय सांगितलेलं आहे की जे बॅड डेब्ट्स रिअलाइज झालेले आहेत ते केव्हाचे आहेत रिलेटिंग टू 30 जून 2019 ओनली. 30 जून 2019च्या आधी कंपनी अस्तित्वात नव्हती. 1 जुलैला कंपनी अस्तित्वात आली. म्हणजेच हे ₹350 जे आहेत ना हे आपण कुठे पोस्ट करणार तर इथे जरी आपण सेल्स रेशो म्हटलेला असेल तरी सुद्धा आपण ते कुठं पोस्ट करणार तर प्री इनकॉर्पोरेशनलाच पोस्ट करणार. का तिथे पोस्ट करणार कारण त्यांनी इन्फॉर्मेशन मध्ये तशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हे जे 350 आहेत हे केव्हाचे आहेत कंपनी स्थापनेच्या आधीचे आहेत. म्हणून हे ₹350 आपण प्री इनकॉर्पोरेशनलाच लिहिणार. समजलं. पुढे 3 नंबरची ऍडजस्टमेंट पहा. इन्शुरन्स पॉलिसी ऑन स्टॉक वॉज टेकन फ्रॉम 1 ऑक्टोबर 2019. 1 ऑक्टोबर 2019 इन्शुरन्स पॉलिसी. इन्शुरन्स नावाचा कुठे आयटम आहे का पहा. इथे आहे इन्शुरन्स. याला एक स्टार करा आणि याच्या बाबतीत काय सांगितले पहा 1000च्या बाबतीत इन्शुरन्स पॉलिसी ऑन स्टॉक वॉज टेकन फ्रॉम 1 ऑक्टोबर 2019. 2019 नंतर इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आणि 1 ऑक्टोबर ही तारीख प्री इनकॉर्पोरेशनची आहे का पोस्ट इनकॉर्पोरेशन नंतरची आहे. कंपनी स्थापनेच्या आधीची आहे का नंतरची आहे ही तारीख तर ही तारीख जी आहे ही कंपनी स्थापनेनंतरची आहे. कारण कंपनी स्थापन केव्हा झाली आपली 1 जुलैला झाली आणि ही तारीख दिलेली आहे 1 ऑक्टोबर. ही जुलै नंतर येते. म्हणून ही जी सगळी अमाऊंट आहे ₹1000 सगळीच्या सगळी ही आपण कुठे ट्रान्सफर करणार तर पोस्टला ट्रान्सफर करणार. आफ्टर इनकॉर्पोरेशनला ट्रान्सफर करणार. कारण त्यांनी सांगितलेलंच आहे की ती पॉलिसी केव्हा काढलेली आहे तर 1 ऑक्टोबर 2019 ला काढलेली आहे. म्हणून सगळे एक्सपेन्सेस इन्शुरन्सचे 1000 हे सगळे एक्सपेन्सेस आपण कुठे दाखवणार पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार. आफ्टर इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. लास्टची ऍडजस्टमेंट पहा. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस फॉर द पिरियड फ्रॉम 1 ऑगस्ट 2019. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेसला एक स्टार करा आणि त्या बाबतीत काय सांगितलेलं आहे तर त्या बाबतीत असं सांगितलेलं आहे
की हे जे एक्सपेन्सेस दिसतात ना 2300 रुपये 2300 रुपये ते काय सांगितले वेअर फॉर द पिरियड फ्रॉम केव्हापासून आहे ते 1 ऑगस्ट 2019 पासून पुढचे आहेत आणि 1 ऑगस्ट 2019 ही 1 ऑगस्ट 2019 जी तारीख आहे ही तारीख सुद्धा कंपनी स्थापनेनंतरची आहे. कंपनी स्थापनेच्या आधीची नाही. कंपनी स्थापनेनंतरची आहे. म्हणून हे सुद्धा 2300 रुपये आपण कुठे ट्रान्सफर करणार तर पोस्ट इनकॉर्पोरेशनला ट्रान्सफर करणार किंवा आफ्टर इनकॉर्पोरेशनला ट्रान्सफर करणार. अशा प्रकारे हा आपण ऍडजस्टमेंट सहित हा प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करू. सगळ्यांना सगळे ऍडजस्टमेंट समजलेत का व्यवस्थित? सोडू. हो सर. सगळ्यात पहिल्यांदा आपण काढू टाइम रेशो. लिहा वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो आणि इथे आपण काय करत असतो 3 डेट लिहित असतो. फर्स्ट डेट लिहायची टेकन ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम. टेकन ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019 पासून त्यांनी घेतलं. डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड. डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड तारीख केव्हा आहे ती 1 जुलै 2019. केव्हा कंपनी अस्तित्वात आली तर 1 जुलै 2019 ला कंपनी अस्तित्वात आली. ती तारीख लिहून घेतली आणि शेवटची तारीख लिहित होती म्हणजे इयर एंडेडची ती आहे 31 मार्च 2020. 31 मार्च 2020. मग त्याप्रमाणे आपण ही जी पहिली तारीख असते ती सुरुवातीला घेतो आपण 1 एप्रिल 2019 आणि इथपासून आपण काय करतो 31 मार्च पर्यंत आपला बिझनेस चालला आहे असं आपण गृहीत धरतो आणि या ठिकाणी आपलं वर्ष संपलं. ती तारीख होती 31 मार्च 2020 आणि त्याच्यामध्येच इथेच कुठेतरी कंपनी स्थापन झालेली असते आणि ती तारीख आहे 1 जुलै 2019. साधारणपणे इथे ती कंपनी स्थापन झाली असं आपण गृहीत धरूयात आणि ती तारीख होती 1 जुलै 2019. म्हणजे हा जो भाग आहे इथून इथलचा तो 1 एप्रिल पासून 1 जुलै पर्यंतचा हा कंपनी स्थापनेच्या आधीचा काळ आहे. त्यालाच आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणतो आणि ते किती महिने आहेत तर ते महिने काउंट करायचे एप्रिल मे जून. जुलैची 1 तारीख आहे म्हणून जुलै महिना आपण काउंट करणार नाही. किती महिने झाले 3 महिने झाले. सेम तसंच जुलै पासून 31 मार्च पर्यंत जर महिने काउंट केले तर ते येतील आपले 9 महिने. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च किती महिने होतात तर 9 महिने होतात. तो असे पहिला जो पिरियड आहे तो काय आपला प्री इनकॉर्पोरेशन कारण इथे कंपनी आपली इनकॉर्पोरेटेड झाली म्हणून त्याच्या आधीचा प्री इनकॉर्पोरेटेड कॉर्पोरेशन आणि नंतरचा पोस्ट इनकॉर्पोरेशन. जर याचा रेशो काढला 3 महिन्यांचा 9 महिन्याशी तर रेशो किती 3 1 3 1 9 एकास 3. छान. एकास 3 हा रेशो आलेला आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित रेशो ही समजलेला असेल. समजला का सगळ्यांना? सोपं आहे. नेक्स्ट आता आपण काढू सेल्स रेशो. सेल्स रेशो कसा काढायचा तर जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार काढायचा. कशी इन्फॉर्मेशन दिली होती तर 2,40,000 ही काय सांगितलं होते आपल्याला पूर्ण टोटल टर्नओव्हर सांगितला होता म्हणून तो लिहून घ्यायचा. टोटल टर्नओव्हर 2,40,000. त्यापैकी प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड पर्यंतचे सेल दिलेले होते म्हणून ते आपण काय करतो लेस करतो त्यातून. प्री एक्विजिशन किंवा इनकॉर्पोरेशन पिरियड सेल्स किती होते ते 40,000 सांगितले होते आणि ते वजा केल्यानंतर काय येणार आहे पोस्ट एक्विजिशन पिरियड सेल्स येणार आहे 2 लाख. म्हणजेच काय तर हे 2,40,000 याची जर विभागणी केली आपण तर फर्स्ट पार्ट प्री इनकॉर्पोरेशनचा होता 40,000. या 2,40,000 पैकी 40,000 प्री इनकॉर्पोरेशनचे होते तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचे होते 2 लाख आणि 40,000 2 लाखाचा रेशो काढला तर तो किती येतो 4 1 4 4 5 20 एकास 5 हा रेशो येतो. कळला का रेशो? सोपा आहे. आता यायला पाहिजे तुम्हाला हा रेशो एकास 5. रेशो ही झालेला आहे. लगेच आपण सोडवायला सुरुवात करू. स्टेटमेंट आखून घ्यायचं. घ्या आखून. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आणि काय करायचं हे 3 कॉलम एक्स्ट्रा करायचे. बेसिस ऑफ अलोकेशन,
प्रायर टू इनकॉर्पोरेशन, आफ्टर इनकॉर्पोरेशन. त्याला प्री इनकॉर्पोरेशन म्हटलं तरी चालतं आणि आफ्टरला पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हटलं तरीही चालतं. सगळ्यात पहिल्यांदा काय घेतो आता, इथे घेतो आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि त्याच्यामध्ये फक्त एकच आयटम येतो, तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट बघा किती दिलेला होता, इथे सांगितलं होतं त्यांनी ग्रॉस प्रॉफिट 99,000, 99,000 आणि 99,000 आपल्याला लिहावा लागेल आणि कशात वाटावा लागेल तो, तर सेल्स रेशो मध्ये वाटावा लागेल. सेल्स रेशो किती आपला 1:5. करा डिस्ट्रीब्युशन मग 1:5 मध्ये 99,000चं. त्याला भागिले 6 करायचे. फर्स्ट कॉलम मध्ये येतील 16,500. 16,500. तुमचा आवाज नाहीये. 82,500. माझा आवाज येत नाहीये का? येतोय सर. ओके. 16,500, 82,500. छान. 16,500 आणि 82,500 एवढंच घ्यायचं. हे जे बॅड डेट्स रिअलाइज आहेत ना, हे एक्सपेन्सेस मध्ये आपण घेणार, पण मायनस मध्ये घेणार. डायरेक्ट रेव्हेन्यूला घ्यायचे नाहीत. कळलं? नेक्स्ट पुढे आपण पाहू, तो सगळ्यात शेवटी घेणार आपण आयटम, लक्षात ठेवा. यांची टोटल घेणार आपण ग्रॉस प्रॉफिटची. रेश मारून घ्यायची, एक बॉक्स करायचं सुंदरसा आणि त्याला नाव द्यायचं टोटल इन्कम किंवा टोटल रेव्हेन्यू. आणि ह्याच अमाऊंट येतात 99,000, 16,500 आणि 82,500. आणि आता आपण म्हणायचं एक्सपेंडिचर ऑब्लिक एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचर ऑब्लिक एक्सपेन्सेस आणि एक एक एक्सपेन्सेस पाहू. सगळ्यात पहिल्यांदा आहे डायरेक्टर फीज. किती आहे ती? 3,000 रुपये आहे. घ्या मग डायरेक्टर फीज 3,000 आणि आपण त्याला काय म्हटलेलं आहे? पोस्ट म्हटलेलं आहे. आणि डायरेक्ट मग पोस्टच्याच कॉलम मध्ये घ्यायची 3,000. पुढचा खर्च होता तो म्हणजे ऑडिट फीज. ती होती 2,000 रुपये आणि हा सुद्धा कुठे ट्रान्सफर करतो आपण? तर पोस्ट इनकॉर्पोरेशनला ट्रान्सफर करतो. शेवटच्याच कॉलम मध्ये लिहायचे 2,000 रुपये. नेक्स्ट पुढे आहेत बॅड डेट्स आणि बॅड डेट्सच्या बाबतीत एक ऍडजस्टमेंट होती. किती होते बॅड डेट्स? तर बॅड डेट्स होते 2,000 आणि ऍडजस्टमेंट पहा इथे 2 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगितलेली. बॅड डेट्स ₹2,000 इन्क्लुड्स बॅड डेट्स अप टू 30 जून 2019 वॉज ₹800. म्हणून या 2,000ची आपण विभागणी काय केली ती 800 आणि 1,200. त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागतील? 800 प्री इनकॉर्पोरेशनला दाखवावं लागतील आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 1,200 रुपये दाखवावे लागतील. मग तसेच करू आपण. इथे लिहूयात गिवन. ऍडजस्टमेंट असले की गिवन लिहायचं. इथे येतील 800 रुपये आणि लास्टच्या कॉलम म्हणजेच आफ्टर इनकॉर्पोरेशन मध्ये येतील 1,200. 1,200. समजलं का? नेक्स्ट आहे सॅलरी. सॅलरी आहे 12,000. घ्या लिहून सॅलरी 12,000. टाइम रेशो होता 1:3. त्याला भागिले 4 करायचं म्हणजे येतील 3,000 आणि 9,000. 3,000 आणि 9,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस इज इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. अमाउंट इज 6,000. These expenses going to the post incorporation. That's why here writing post. आणि लास्टच्या कॉलम मध्येच रक्कम घ्यायची 6,000 रुपये. 6,000. एकदम सोपं आहे. पोस्ट म्हटलं की एकदम सोपं असतं. काहीच नाही करायचं, डोकं नाही वापरायचं. डायरेक्ट पोस्ट लिहायचं, शेवटच्या कॉलम मध्ये रक्कम लिहायची. पुढे कमिशन. कमिशन आहे तुमचे 3,600. सेल्स रेशो म्हणायचं 1:5. सेल्स रेशो 1:5 आहे. चुकून 1:3 लिहिता. 1:5 आहे तो. त्याला भागिले 6 केलं म्हणजेच येतील 600 आणि 3,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस इज प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि अमाउंट इज 2,400. 2,400. कशात? टाइम मध्ये 1:3. ह्याला भागिले 4 करायचं 600 रुपये आणि 1,800 रुपये. 600 आणि 1,800. नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट. जाहिरात आणि ती कशाशी रिलेटेड आहे? सेल्सशी रिलेटेड आहे. 1:5 भागिले 6 करायचं येतील 700 रुपये आणि त्याला गुणिले 5 केलं की 3,500.
700 आणि 3500. चला नेक्स्ट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट इज 8400 डिस्ट्रीब्युटेड ऍज अ सेल्स रेशो 1:5. एकाच 5 मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आपण ते, कारण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड आहे. म्हणून याला भागिले 6 केलं की फर्स्ट याच्यामध्ये येतील 1400 आणि त्याच्याच 5 पट म्हणजे 7000 येतील 7000. पोस्ट इन कॉर्पोरेशन मध्ये. नेक्स्ट, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस आणि अमाऊंट होती त्याची 2300 ऍडजस्टमेंट होती. काय सांगितलेलं आहे बघा 4 नंबरची ऍडजस्टमेंट. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस वेअर फॉर द पिरियड फ्रॉम 1 ऑगस्ट 2019. 1 ऑगस्ट नंतरचे ते, त्यामुळे ते कुठे लिहिणार आहे आपण, पोस्ट मध्ये लिहिणार आहे. चला मग इथे लिहूयात पोस्ट आणि किंवा गिव्हन. पोस्ट म्हटलं तरी चालतं किंवा गिव्हन म्हटलं तरी चालेल, कारण गिव्हन का म्हटलेलं आहे, ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण इथे गिव्हन म्हटलंय. आणि शेवटच्या कॉलम मध्ये डायरेक्ट लिहायचे 2300. नेक्स्ट, इन्शुरन्स, यालाही ऍडजस्टमेंट होती, सेम अशीच होती 1000 रुपये. इथेही आपल्याला गिव्हनच म्हणावं लागेल आणि पोस्टच्याच कॉलम मध्ये लिहावं लागेल किंवा आफ्टरच्या कॉलम मध्ये लिहावं लागतील 1000 रुपये. नेक्स्ट, ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस 3600 आणि कशात डिस्ट्रीब्यूट करतो आपण हे, तर हे डिस्ट्रीब्यूट करतो टाइम रेशो मध्ये, एकाच 3. याला भागिले 4 करायचं म्हणजेच येतील 900 आणि त्याच्या 3 पट म्हणजे 2700. 900 आणि 2700. याला जास्त टाइमपास करत नाही बसायचं डिस्ट्रीब्यूट करत असताना. टेलिफोन चार्जेस 2400, सेम रेशो, टाइम रेशो मध्येच, एकाच 3 मध्येच, भागिले 4. 2400 रुपये डिस्ट्रीब्यूट केले तर येतील 600 आणि 1800. इथे ऑलरेडी आपण केलं होतं बघा, 2400 रुपये, 600 आणि 1800, तिथले 600 लिहायचे मग. नेक्स्ट, रेंट. रेंट पहा किती दिलेलं आहे, रेंट दिलेला आहे आपल्याला 1200. ऍडजस्टमेंट नाही, टाइम रेशो एकाच 3, भागिले 4 करायचं, येतील ते म्हणजे 300 आणि 900. 300 आणि 900. नेक्स्ट, एक्सपेन्सेस इज बॅड डेट्स रिअलाइज्ड. हा एक्सपेन्सेस नाही, पहा इथे काय आहे, बॅड डेट्स रिअलाइज्ड आहे, किती ते 350 रुपये. हे आपण काय करत असतो, एक्सपेन्सेस मध्ये घेत असतो पण मायनस मध्ये घेत असतो, म्हणून आपण इथं टोटल अमाऊंट मध्ये सुद्धा मायनस साइन द्यायचं आणि लिहायचे 350 रुपये. आणि यालाही ऍडजस्टमेंट होती. काय ऍडजस्टमेंट होती ती ऍडजस्टमेंट सगळ्यांनी लक्ष द्या. बॅड डेट्स रिअलाइज आर रिलेटिंग टू 30 जून 2019 ओनली. 30 जून 2019 पर्यंतचे ते रिअलाइज झालेले आहेत. म्हणजे ते केव्हाचे आहेत, तर ते प्री इनकॉर्पोरेशनचेच आहेत. म्हणून आपण ते कुठे लिहिणार, तर तिथं म्हणणार आपण गिव्हन, कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट दिली म्हणून आपण इथं म्हणूयात गिव्हन किंवा प्री इनकॉर्पोरेशन. गिव्हन म्हणा किंवा प्री इनकॉर्पोरेशन म्हटलं तरी चालेल. आणि कुठे लिहिणार, तर प्रायर इनकॉर्पोरेशन किंवा प्री इनकॉर्पोरेशन मध्येच लिहायचं आणि मायनस मध्येच लिहायचे ते 350 रुपये वजा 350. संपलं. आता काय करायचं, सगळं काय झालेलं आहे, आता टोटल करायची आपल्याला, म्हणून एक बॉक्स आखून घ्यायचा आणि तिथे म्हणायचं टोटल एक्सपेंडिचर आणि इथपासून इथपर्यंत टोटल करायची आणि त्याच्यामधून 350 वजा करायचे. करा. मीच केले 53,750. तुमची येते का पाहत एवढीच. हो 53,750. छान, व्हेरी गुड. आता सेम असेच इथलची करा, प्री इनकॉर्पोरेशनची 350 तिथनं वजा करायचे, बाकीचे सगळे प्लस करायचे आणि 350 मायनस करायचे. 800 अधिक 3000 अधिक 600, 600 700, 1400, 900, 600, 300 वजा 350 किती येतात, $8,550. तुम्ही लय वेळ लावायला लागले. 8,550. आता लास्टच्या कॉलमची करा, 3 आणि 2 5 6 आणि अशी करा 9,000 6 3 1,800 3,500 7,000 2,300 1,000 2,700 1,800 आणि 900 किती येतात,
चला मिक्स करतो. 45,200. 45,200. आणखीन एक रेश मारून घेऊयात आणि तिथे म्हणा नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कसा काढायचा? तर हे जे टोटल इन्कम दिसतात 99,000 मधून 53,750 मायनस करायचे. 99,000 मायनस 53,750. अमाऊंट येते 45,250. 45,250. व्हेरी गुड, छान पूनम. सेम असंच आता प्री इनकॉर्पोरेशनचं कर. प्रायर टू इनकॉर्पोरेशन 16,500 मधून 8,550 वजा कर. तुमचा आवाज येत नाही. आवाज येत नाहीये माझा? 7,900. येतोय सर. येतोय सर. 7,950. बर ज्यांना येत नसेल त्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. 7,950. छान, व्हेरी गुड. लास्टचं करा फास्ट. कर काजल, पटापटा करा. 82,500. 37,300. 37,300. छान, निकिताने छान केली. 37,300. आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं ग्रँड टोटल. आणि ग्रँड टोटल म्हणजे काय? 53,750 आणि 45,250 यांची बेरीज केली तर ती 99,000च येते. यायलाच पाहिजे. आणि 8,550 अधिक 7,950 केली तर 16,500 आणि शेवटी येतील ते 82,500. झालं? हो सर. करू शेअरिंग स्टॉप. समजलंय का सगळ्यांना कसं सोडवायचं ते?